विश्वास करून सेवा करणं अतिशय अवघड गोष्ट झाली. लौकिकाकरता माणसं काही बी करायला तयार आहे. लोकमान्यता प्राप्त होण्याकरता, कीर्ती होण्याकरता, प्रसिद्धी होण्याकरता, पूजापाठ होण्याकरता काही बी करायला तयार आहे. माणूस सर्वस्व लुटायला तयार आहे. पण देवाची सेवा करण्याकरता जे साहस पाहिजे, जे धाडस पाहिजे, जे प्रेम पाहिजे, जी श्रद्धा पाहिजे, जो विश्वास पाहिजे, तो विश्वास धारण करून तुम्ही श्रमाय बाप बाल गोपाल आणि आमचा हा गुरुजी वर्ग, आमचे विनोद महाराज, जनार्दन महाराज, सोपान महाराज, संदीप महाराज, आमचे रामभाऊ बाबा, बैराम बाबा, अनेक सज्जन, आमचे दादा, बऱ्याच दिवसांनी दर्शन झालं. सर्वांना मी प्रणाम वंदन करतो. माझ्या भक्तिमय मातांना वंदन करतो. आणि दादा, आज हे दक्षिणमुखी दादा हनुमंतरायाची सेवा करीत असताना मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची भगवान तुकोबाराय सेवा कोणाची केली, कशी केली, सेवेची आली श्रेष्ठ अनुभूती सांगतात. दादा, आज या विश्वामध्ये पाहिलं सेवा सर्वजण करतात, पण कोणाची सेवा, सेवेचा अर्थ वेगळा आहे. सेवा करीत असताना ज्याची आपण सेवा करतो त्याच्यावरचा विश्वास पाहिजे, त्याचा मोठेपणा कळाला पाहिजे. ज्याची सेवा करतो त्याचं बढपण काय, मोठेपणा काय, त्याच्या विश्वासावर सेवा करायची. माझे तुकोबाराय म्हणतात, आम्ही बलवानातल्या बलवान देवाची सेवा केली. पण कशी केली? अंकित होऊन केली. महाराजांचा बलवानातला बलवान देव कोण आहे? माझे तुकोबाराय म्हणतात, नव्हे जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई, बळीया माझा पंढरीराव तो ह्या देवाचाही देव. महाराजांचा बलवान देव असतो. तू कोणालाच विचारलं, महाराज तुम्ही ज्याची सेवा करता त्याचं राहणं कुठं आहे, त्याचं अस्तित्व कुठं आहे? तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आम्ही ज्याचं दास्यत्व करतो, पंढरपुरामध्ये राहतो, पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम. तो सार्वभौमत्व त्याच्याकडे आहे, तो चक्रवर्ती आहे. त्या देवतेची आम्ही सेवा करतो. तुकोबारायला विचारलं, महाराज तिचा मोठेपणा काय? जिचे नाव कामधेनू कल्पतरू तिचे मी लेकरू. तुका म्हणे, माझी आई कामधेनू आहे, माझी आई कल्पतरू आहे, तिचं मी लेकरू आहे. हा आपल्या देवतेचा मोठेपणा तुकोबाराय सांगतात. देवतेचा मोठेपणा प्रत्येक सज्जनाने आपल्या देवतेचा मोठेपणा. धन्य तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरणालो. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, देव आमची देवता मोठी आहे. इतर देवतांची व्यावृत्ती केली तुकोबाराय. इतर देवतांना मानित नाही असं नाही, पण तुकोबाराय म्हणतात इतर देवतांकडे काहीतरी द्यावं लागतं. गणोबा विक्राळ, लाडू मोदकाचा काळ, बळीया माझा पंढरीराव तो ह्या देवाचाही देव. मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे, बळीया माझा पंढरीराव तो या देवाचा विताळी फेताळी, जळू त्याची तोंड काळी. बळीया माझा पंढरीराव तो या देवाचाही देव. तुका म्हणे चित्ती धरा रघुमाईचा पती, धरा रघुमाईचा तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती, बळीया माझा पंढरीराव तो ह्या देवाचाही देव. महाराजांचा विचार तर महाराज म्हणतात, सांडोनिया पंढरीराव कवना ते म्हणो देव. सांडोनिया हिरा कोणी वेचाव्या त्या दारा, कोणी वेचाव्या त्या दारा, कोणी वेचाव्या त्या दारा. पंढरीला सोडून कोणाला देव म्हणण्याचा लायकीचा कोण देव आहे? सांडोनिया पंढरीराव कवना ते म्हणो देव. सांडोनिया हिरा कोणी वेचाव्या त्या गारा. सर्व देवांना तुकोबाराय मानतात ना, मानित नाही असं नाही. पण तुकोबारायचे आराध्य देवता विठ्ठल रामूचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत,
विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडी मात विठ्ठलाची. बोलायचं असेल तर पांडुरंगाबद्दल विठ्ठलाबद्दल बोलायचं, कारण बलवानातला बलवान देव तुकोबारायची आराध्य देवता. बळिया माझा पंढरीराव तो या देवाचा आहे देव, ज्याची त्याची आराध्य देवता ठरलेली आहे. माझे दादा हनुमंतरायचे आराध्य देवता श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू रामराया माझ्या दादा हनुमंतरायचं आवडीचं दैवत आहे. तुकोबारायचं आवडीचं दैवत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. यांची सेवा, जो त्या देवतेची सेवा करतो त्या सेवेची आलेली अनुभूती ते प्रकट करतो. माझ्या दादा हनुमंतरायाची सेवा, रामरायाची सेवा केली, काय अनुभव आहे, काय अनुभव आहे पाहणं. माझ्या दादा हनुमंतराय रामरायाची सेवा करत असताना काय दादा किती त्रास झाला असेल. सीतामाईचा शोध करायला गेले दादा हनुमंतराय, सगळे खाणारेच उठायचे रस्ते. खाऊ का तुला सुरसा, खाऊ का तुला लंकिनी, खाऊ का तुला, सगळे खाणारेच भेटले. पण तरी सुद्धा एवढ्या खाणाऱ्याला तोंड देत देत दादा गेली सीतामाईजवळ गेले. सीतामाईजवळ गेले, सीतामाईला सांगितलं, ही प्रभू मुद्रिका मेली मुख माई, जल दिला दिगा चरज नाही. हे मा, माझ्या प्रभूंनी मुद्रिका लिहिली आहे, तू तिची पहचान करून घे, त्यांचीच आहे का हे पाहून घे. दादा एवढा त्रास झाला, पण दादा शिवेचा लाभ पाहून झाला. सीतामाईने जेव्हा परिचय झाला ना दादा, हे मा रामदूत मै मात जानकी, सत्य शपथ करुणा निदान की. हे मा, माझ्या करुणा शपथ घेऊन सांगतो मी रामाचा दूत आहे. नाही तर अगोदर सीतामाईनी जरा तोंड फिरवलं. वानर आहे, एखाद्याला मायावी वानर, एखाद्या लंका राक्षसांची लंका आहे, याच्यामध्ये एखाद्याला मायावी राक्षस येऊ शकतो. सीतामाईने तोंड फिरवलं. पण जेव्हा परिचय दिला, बरं परिचय देताना मी कसा दिला दादा, मी रामाचा दूत आहे. आणि शेवटी शेवटी करुणानिधीची शपथ घेतली. म्हणजे करुणानिधी हे सीतामाईचं आवडीचं नाव आहे. सीतामाई प्रभू रामरायाला हाका मारताना करुणानिधी म्हणायची, करुणानिधी. जेव्हा खरा परिचय झाला का दादा, खरा परिचय झाल्याशिवाय नाही दादा, खरा परिचय दिला. मा, मी रामाचा दूत आहे, रामदूत मै मात जानकी, सत्य शपथ करुणा निदान की. करुणानिधीचं नाव घेतल्याबरोबर खरी खात्री झाली, खरोखर रामाचा दूत आहे. आणि ऐका ना दादा, माझ्या सीतामाईने काय आशीर्वाद दिला दादा. आशिषातीन राम प्रिय जाना, होतात बलशील निदान. येता तू बलवान हो, तू शीलवान हो. सीतामाईने आशीर्वाद दिला बरं का. होतात बलशील निदान. पण केव्हा परिचय झाला, रामदूत आहे, रामाचा दूत आहे. सेवा करीत असताना दादा अहंकार नाही, अहंकार तुकोबाराय सुद्धा आपली अनुभूती प्रकट, अहंकार वश होऊन नाही, निराभिमानी वृत्ती नाही, सरळ मनाने विनम्रतापूर्वक आम्हाला काय लाभ झाला, सेवेचा लाभ झाला. तसं दादा हनुमंतराला सेवेचा लाभ काय झाला, आशीर्वाद दिला सीतामाई. आशिष दीन राम प्रिय जाना, होतात बलशील निदान. आणखी काय आशीर्वाद दिला ऐका दादा. आज रामर गुणनिधी सुत हो, करो बहुत रघुनायक चू. हे येता तू हजर हो, अमर हो. आणि प्रभू रामरायाची सेवा करण्याकरता तू बलवान शिलवान. सीतामाईचा आशीर्वाद, सीतामाईने आशीर्वाद दिला बरं का. सीतामाईने आशीर्वाद दिला, पण लंका नाही जाळायला सांगितली बरं का. लंका जाळायला सांगितली नाही. प्रभू रामरायाने बी लंका जायला सांगितली नाही, सीतामाईने बी लंका जायला सांगितले नाही.
आणि दादा हनुमंतराव बी कोणाचे घर जाळायला रिकामी नाही. साधू काय कोणाचे घर जाळीतो काय? उलट एखाद्याचा जर स्लॅब आणला तर घेऊन जाय भाऊ 10-20 हजार रुपये स्लॅब टाकून घे तुझा. साधूचं काम काय? आडलं नडलं काम करायचं, घर जाळीत नाही. मग ह्या बाबाने घर का बरं जाळलं, ही लंका का बरं जाळली? ऐका ना, माझे दादा हनुमंतराव एवढा सेवा करणं इतका निर्भय बनतो दादा, इतका निर्भय बनतो. कशाची भीती नाही दादा. झाडं उपटायचे, राक्षसांच्या अंगावर फेकायचे. मोठमोठे बलाढ्य राक्षस दादा, अक्षय कुमार मोठमोठे राक्षस, पण दादा निर्भय बनतो दादा. शिवेने माणूस निर्भय बनतो. आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक. झाला येलो की परलोक, आले सकाळी कवैक. हनुमंतराव इतके निर्भय बनले, इतके निर्भय बनले दादा. रावणाला धमकी देत माणसं शिवेच्या माध्यमातून निर्भय बनतात. सीतामाई बी एवढी निर्भय बोलली दादा. अशोक वाटिकेमध्ये गेली एकटी बाई, रावणाला धमकी देते. रावणाला इतका निर्भय बनतो माणूस. रावण 10 तोंडाचा, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, देव ज्याच्या कब्जामध्ये आहे, देव ज्याने बंदिस्त केले, त्या रावणाला सीतामाई धमकी देते. रावण तर बार बार धमकी द्यायचा, एक मास मोह कहा न माना, तुला मी मारून टाकील. 1 महिना जर माझं म्हणणं ऐकलं नाही तर तुला मी मारून टाकील. अहंकारी लोकांची भाषा असते, मारूंगा पकडूंगा, ये करूंगा वो करूंगा, बरोबर आहे की नाही? तसा रावण धमकी द्यायचा. सीतामाई म्हणाले दादा, सीतामाईची मान खालीच होती, मान खाली होती. प्रभू रामरायाचं चिंतन करायची. शेवेने किती माणसं निर्भय बनतात दादा. ऐका ना दादा, सीतामाई म्हणते रावणा असमान समज कळती जानकी, खलशुदी नाही रघुबीर बाण. दुष्टा, रघुबीराच्या बाणाची काय तुला खबर आहे? काय एकटी बाई हो लंकेमध्ये गेली, आणि एकटी बाई. आमच्या माता म्याव करतात आणि हे गबाळे बी म्हणतात माता सुरक्षित नाही. मग तुम्ही काय करता? विठाला विठाला साधी गोष्ट ही सुरक्षा. त्यांना सुरक्षेची गरज आहे आणि त्यांच्याकडे सुरक्षेची जबाबदारी देतात. आणि तुम्ही काय करता? नुसती गंमत पाहता. सीतामाई अरे आपण सुरक्षित राहायचं. प्रत्येक सज्जन माय बापाला सुरक्षित जागेची गरज आहे दादा. माझा दादा हनुमंतराची सेवा सुरक्षित जागा आहे, सुरक्षित जागा आहे, सुरक्षित जागा आहे. सीतामाई म्हणते तुला काही दुष्ट म्हणते, दुष्ट रावणाला असमान समज कहती जानकी, खलशुदी नाही रघुबीर बाणकी. दुष्टा, रघुबीराच्या बाणाची काय तुला खबर आहे? निर्लज्ज, दुष्ट, अधम, निर्लज्ज, लाज नाही तोही. तुला लाज नाही वाटत? तू अधम आहेस, निर्लज्ज आहेस. एकटी बाई हो, काय कमाल. भक्ती एवढी निर्भय बनवते माणसं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समान. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतस. भक्ती मध्ये सेवा करायची. तुकोर म्हणतो आम्ही सेवा केली. कोणाची? बलवानातला बलवान देवा. शिवेने अधिकार प्राप्त होतो बघ दादा, सेवा करीत जावी. तेव्हा भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होते, आणि सेवेने जगतही प्रसन्न होतं, अधिकार वाढतो. विठाला सेवा करीत जावी. आजही आमचे काही सहकारी बंधू सेवा करतात, लोकांची सेवा करतात, अधिकार वाढतो ना दादा. कोणी पाहिलं तर नमस्कार तरी करतात, वंदन तरी करतात. सेवेने अधिकार प्राप्त होतो. तुकोला काय अधिकार झाला? तुकोला म्हणतात आम्ही सेवा केली. बलवानातला बलवान देवा शेवटी अंकित होऊन सेवा केली. सेवाचा अर्थच असा आहे, अंकित होऊन सेवा केली. अंकित होऊन सेवा करणं म्हणजे जे जगायचं ते आपल्या इष्टाच्या प्रसन्नतेकरता जगायचं. अंकित होऊन सेवा. मालक प्रसन्न राहायला पाहिजे, बस. आपली इष्टदेवता प्रसन्न राहिली, मग दुनियाशी काही मतलब नाही दादा. ज्याचा सखा हरी
तयावर विश्व कृपा करी। देव सका जरी जन अवघे कृपा करी। मालक प्रसन्न राहिला पाहिजे। आमच्या मातान सुद्धा पती प्रसन्न असला की दुनिया खुश भी काही। लोक काय म्हणून द्या, काही मतलब, पती प्रसन्न राहिला पाहिजे। तसं आपली इष्टदेवता आपला भगवान प्रसन्न। माझे दादा हनुमंतराय मालकाच्या प्रसन्नतेकडे जगायचे बस। माझा मालक प्रसन्न आणि बार बार मालकाची मर्जी सांभाळायची। आपण फक्त माळा घालतो दादा। माळा घालणं, माळीचा अर्थ सोपा नाही, देवाचं होऊन राहणं आहे। माळा घालणं म्हणजे काय, माणसं म्हणतात मी तर 10 वर्षापासून खात नाही, तू काय जनावर आहे काय? जनावरांचं खातच नाही, तू तर 10 वर्ष झाली सोडली। अरे मांसाहार मानवी आहारच नाही। अजून खायला मन होतं म्हणजे तू काय पशु आहे का दादा? पशु आहे का? पशु नाही, तो पशुचा आहार आहे। हिंसक प्राणी त्यांचा आहार आहे तो। जे जिभेने पाणी पितात त्यांचा आहार येतो। आपण सगळे ओटाने पाणी पिणारे प्राणी आहोत। प्रत्येक माणूस हा ओटाने पाणी पितो। ओटाने जो पाणी पितो त्याला मांसाहार निषिद्ध आहे। जिभेने पाणी पिणारे कुत्रे, मांजरे, लांडगे ही हिंसक प्राणी आहे। ते जिभेने पाणी पितात, त्यांच्या पाणी पिण्याचा आवाज येतो, आपला कोणाचाच येत नाही। त्याच्यामुळे कोणीच खायचं नाही। विठाला सेवेने अधिकार प्राप्त होतो। तुकारामांनी सेवा केली, बलवानातला बलवान देवाची अंकित होऊन केली। अंकित होऊन सेवा करणं म्हणजे दादा मालक प्रसन्न राहिला पाहिजे आणि त्याच्याकरता देवाशी संबंध जोडायचे। आमच्या साधू संतांनी सगळे संबंध देवाशी जोडले दादा। विठ्ठल बाप माय चुलता, उगा असं जगायचं काय? त्याच्याशी संबंध जसे जोडले ना दादा, जिन के रहे भावना जैसी प्रभु मूर्ती तिन देखे तैसी। जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव। ज्याच्या अंतकरणात जशी भावना असेल, संबंध देवाशी जोडायचे, देवाशी नातं जोडायचं बरं दादा। आमच्या महाप्रभू सगळे नाते देवाशी जोडले दादा, म्हणून त्यांचा तो जीवलक बनला, त्यांचा सखा बनला, त्यांचा प्राण प्रिय बनला। सगळे नाते देवाशी, सगळे नाते देवाशी जोडायचे, देव प्रेम करायचं। अमरावतीकडे माधान क्षेत्र आहे। माधान माधान क्षेत्र मी काढतो। माधान क्षेत्राचं नाव काढण्याचं कारण आहे, त्या माधान क्षेत्रामध्ये आमचे गुलाबराव बाबा राहायचे। काटीलचे गुलाबराव बाबा वेगळे बरं का। काटील क्षेत्र वेगळं, काटीलचे गुलाबराव बाबा वेगळे आणि माधानचे गुलाबराव बाबा वेगळे। काटीलचे गुलाबराव बाबांना डोळे होते, नजर होती, आणि माधानचे जे गुलाबराव बाबा होते ते आंधळे होते, प्रज्ञाचक्षु जीवन होते, प्रज्ञाचक्षु होते दादा। पण त्यांची भक्ती होती। आणखी तुम्ही कशी भक्ती करायची सांगतो मी तुम्हाला। त्यांची भक्ती होती, त्यांचे देवाशी संबंध कसे होते ते म्हणायचे, मी भगवान कृष्णाची पत्नी आहे। पत्नी ऐका रे दादा, वरच्या अंगाने परमार्थ करूच नका, तुमच्या पाया पडून सांगतो, थोडा अंतरातून करा। देवाला आवडेल तो आचार करा दादा। कथा कीर्तन टाइमपासचं साधन बनवलं दादा आपण। कथा कीर्तन टाइमपासचं साधन। कीर्तनामध्ये जर हसायला नाही मिळत तर माणसं म्हणतात कीर्तन पडलं। काय करावं या लोकांना, आता काय करावं? कीर्तन तसं पडत बी नाही आणि कीर्तन उठत बी नाही, तुझ्याच उठा भाषा बंद होत नाही। कथा कीर्तन कुठं पडत असतं काय? आणि हसायला नाही म्हणलं मग पडलं कीर्तन। कथा कीर्तनात हसणं हे तर निश्चितच आहे। इथं आला कथा कीर्तनला आला, त्याला रडायला यायला पाहिजे, देवा करता रडला पाहिजे माणूस। कधी रडायला येईल देवा करता? कधी रडायला येईल त्याला देवा करता? देवा करता रडला पाहिजे माणूस। झालं काय दादा? आमचं सिस्टमच बिघडलं, तुमचं नाही बरं दादा। आमचं सिस्टम का बरं बिघडलं? माणसं कीर्तनामध्ये हसायला लागली, संसारात नुसतेच रडायला लागले, सिस्टमच बिघडून गेलं। संसारात नुसतं रडायचं नाही बरं दादा, संसार हसत हसत करा दादा, हसत हसत करा, आनंद मिळेल। हसते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, गीत गाते रहो। संसार हसत हसत करायचा, आणि हसत हसत जर संसार तुम्ही केला
हे जीवन कधी यात्रा संपून जाईल, जीवन यात्रा संपून जाईल तर पता लागणार नाही. आणि तेच रडत रडत जर संसार भोगला, मरणाची वाट पाहावी लागेल, मृत्यूची वाट पाहावी लागेल. हसत हसत जगल्याचे परिणाम जीवन कधी संपून जाईल तर पता लागणार नाही. आणि संसारामध्ये नुसतं रडायचं नाही आणि कीर्तन नुसतं हसायचं नाही. रडा रे दादा कधी कधी. हे मंदिर असताना इथे ओक्साबोक्स येऊन रडा. हे न्यायालय आहे दादा. इथे येऊन तुम्हाला न्याय मिळेल दादा. गावाचं कुठलंही मंदिर असेल, तुमचं जी श्रद्धा असेल, तुमच्या गावातलं मंदिर हे तुमच्या गावचं न्यायालय आहे. त्या न्यायालयामध्ये न्याय मागा दादा. तिथे येऊन रडत बस. आमचे महापुरुष देवाजवळ रडले. मी कोणाचं काय सांगत होतो? गुलाबराव बाबाबद्दल बोलत होतो. गुलाबराव बाबा माधा नक्षत्र प्रज्ञाचक्षु जीवन आंधळे होते बाबा. आंधळे होते पण त्याचं नातं देवाशी कसं होतं ना? मी भगवान कृष्णाची पत्नी ह्या भावाने राहायची. मी भगवान कृष्णाची पत्नी आहे. नुसती पत्नी म्हणत नव्हती. ऐका ना दादा, आमच्या माता जशा पातळणी असतात तशी माझे बाबा मी भगवान कृष्णाच्या नावाने पातळणी असायची. ऐका ना दादा, आमच्या माता जशा पतीच्या नावाने कुंकू लावतात तसे माझे बाबा सुद्धा पतीच्या नावाने भगवान कृष्णाच्या नावाने कुंकू लावायचे. आणखी सांगू दादा, जशा आमच्या माता 4 दिवसाकरता दूर बसतात तसे माझे बाबा सुद्धा 4 दिवसाकरता दूर बसायचे. वरच्या अंगाने परमार्थ चालत नाही, भक्ती चालत नाही दादा. 4 दिवस आमच्या माता जशा दूर बसतात तसे भगवान कृष्णाची मी पत्नी म्हणून बाबा सुद्धा दूर बसायची दादा. दूर बसायचे. भगवान कृष्णाची पत्नी म्हणून राहायची. मी कृष्ण पत्नी म्हणून नुसते राहत नव्हते, त्या भावाने जगायचे. आणखी सांगू, त्यांचं नातं भगवान कृष्णाशी पत्नीचं होतं. मी पत्नी आहे भगवान कृष्णाची. आणि दुसरं नातं त्यांचं विष्णुमाऊली ज्ञानोबरायाशी नातं होतं. ती ज्ञानेश कन्या आहे, ज्ञानोबरायाची मुलगी आहे, ज्ञानेश कन्या आहे. अशी 2 नाते. संताशी नातं, ज्ञानोबरायाची कन्या आहे, मुलगी आहे. आणि दादा देवाशी संबंध जोडायचे. आणि भगवान कृष्णाची पत्नी आहे. ज्ञानेश कन्याचा अर्थ असा झाला दादा, माझ्या मौलीचा गुलाबराव बाबांना साक्षात्कार झाला. रात्री स्वप्नात गुलाबराव बाबांना साक्षात्कार झाला. रात्रीच्या वेळेला साक्षात्कार झाला. साक्षात्कारामध्ये माऊलीची प्रतिमा आली डोळ्यासमोर. जसं दर्शन झालं माऊलीचं तसं आंधळ्या माणसाने गुलाबराव बाबांनी माऊलीचा फोटो रेखाटला. आणि आज जो घरामध्ये विश्वामध्ये घराघरामध्ये विष्णुमाऊली ज्ञानोबरायांचे फोटो आहे दादा, पद्मासन घालून, ते गुलाबराव बाबांनी आंधळेपणामध्ये रेखाटलेले फोटो आहे. म्हणून त्याला विशेष अर्थ आहे दादा, त्याला विशेष अर्थ आहे. गुलाबराव बाबांनी आंधळेपणामध्ये रेखाटलेले फोटो आहे. आज प्रत्येक घरात विष्णुमाऊली ज्ञानोबरायांचे जे फोटो आहे ना, नातं जोडायचे देवाशी दादा. आणखी तू सेवा करणं म्हणजे तुकाराम आम्ही बलवानातल्या बलवान देवाची सेवा केली, अंकित होऊन केली. आणि आलेला लाभ, झालेला लाभ अभंगाचं प्रथम त्यांना बळीयाचे अंकित, बळीयाचे. आपल्या आराध्यावर विश्वास करून त्यांची अंकित होऊन सेवा केल्याचा झालेला लाभ, आली श्रेष्ठ अनुभूती. मी सांगितलं, भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होते, आणि सेवेने जगतही प्रसन्न होतं. अधिकार वाढतो माणसाचा, रोज अधिकार वाढतो. सेवा करी जावी दादा. मी बोललो ना, सीतामाई रावणाला निर्लज्जा अधमा शटसुनी हरी आने मोही, अधम निर्लज्ज लाज नाही तोही, शटा निर्लज्जा. माझा भगवान येणार आहे तुला माहित नाही? शटसुन हरी आनेही, काय निर्भय बनता तो माणसं बघतील ना. आमची म्याव करतात, हबवतो म्याव. निर्भय बनला पाहिजे, निर्भय बनला पाहिजे. कसलं काय कुछ लेना ना देना मागून जाईना. अरे देवाच्या भरोश्यावर जगायचं. मालक तुम्हाला काय कमी पडू देणार आहे? ईश्वर भक्ताचा उन्हीपणा माझा मालिक सहन करीत नाही, सगळं सहन करीत. पण माझा भक्त उदास आहे, त्याची उदासीनता देवाला सतत सतावीत राहते दादा. मग ईश्वर भक्त देवाचा झाला ना, कधी उदास राहायचा नाही, नाराज राहायचा नाही. हसते राहू, मुस्कुराते राहू. नुसतं म्हणायचंच नाही ठेविले आनंदे. माणसं तर प्रमाणकार पाठले करून घेतात, फायद्यापुरता लाभापुरता त्याचा वापर करतात. ठेविले आनंदे इधर उधर का बरं करतात?
अनंत ठेवली त्या प्रश्न राहण्याची तयारी ठेवली पाहिजे ना दादा. कधी काळी तरी असं जगता आलं पाहिजे ना दादा. ईश्वर भक्त जगतो दादा त्याच्या भरोश्यावर, पण त्याचा लाभ आम्ही झालो बळीवंत. सेवेचा लाभ आहे दादा. सेवा कशी अंकित होऊन केली, बलवानाचा बलवान देवाची केली, अंकित होऊन केली. आजही तुम्ही नित्यनामाने इथं येऊन दादाच्या पुढे हनुमान पाठ करा, हनुमान चालीसा करा दादा. पहा तुम्ही काय क्रांती होईल दादा एक दिवस. शिवेचा लाभ उशिरा का होईना, शतका तरी जन्माच्या शेवटी कृपाळ वा पोटी येईल दया. सतत निरंतर हनुमान पाठ करा, हनुमान चालीसा करा. आमच्या मातांनी केला तरी चालतो बरं का. हनुमान चालीसा करायचं. हनुमंत से सर्व सुख करे, संकट कटे मिटाए सब पीरा. जो सुमरे हनुमंत बलबीरा. जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव की नाही. बरं माझ्या दादाकडे काय कमी आहे. अष्टसिद्धी नौ निधि के दाता, असबर दीन जानकी माता. माझ्या सीतामाईने असा वर दिलेला आहे बरं. कोणाला? दादा हनुमंतरायला. काय वर दिला? अष्टसिद्धी अजर हो अमर हो, अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता. जानकी मातेने असा वर दिला बरं का दादा हनुमंतरायला. आणि म्हणून हनुमंतराचे सेवक सुद्धा तेवढाच निर्भय बनतो. विठ्ठल विठ्ठल. जसा देव आहे ना दादा, देव सगळे अधिकार हबपाला देऊन देतो ईश्वर भक्ताला, तसा जगला पाहिजेत. हरी तैसे हरीचे. सुरुवातीला आमचे पूज्य संत मुरारी बापू हनुमंताला पाचारण करतात. आइए हनुमंत विराजिए, कथा करुमती अनुसार. प्रेम सहित गद्दी धरू, पधारिये पवन कुमार. देवाला जिथं तिथं प्रभूची कथा होती तर दादा हनुमंत हजरच राहत बरं का. हनुमंत हजरच राहतात. शिवेने अधिकार प्राप्त होतो. आम्ही झालो बळीवंत. कुठलं बळ येतं दादा ईश्वर भक्ताला? कुठलं बळ येतं? बळ तरी नागविती काळा, लीन सकळांच्या तळा. उदास देहासी सकळा, जाणून कळा सर्व नेनते. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंतास. होऊन राहती उदास, बळकटकास भक्तेचे. कुठलं बळ येतं? बळ तरी नागविती काळा, उदास दियासी सकळा. जाणोनी कळा सर्व नेनते. आम्ही झालो बळीवंत. बलवानातला बलवान. सेवेने अधिकार प्राप्त होतो. माणसं लई रोज उंची वाढते बा. तर परमार्थिक सज्जनाचा रोज अधिकार वाटतो, रोज अधिकार वाटतो. त्याच्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटलं समजा त्यांची साधना चालू आहे. चेहरा, साधनेचा चेहरा प्रसन्न असतो बरं दादा. प्रसन्न मुद्रा. तेने सदा चित्ता समाधान. अखंड प्रसन्न. सर्व सुखले आलो सर्व अलंकार. आनंदे निर्भय डुल्लतस. निर्भरता येते, आनंदी राहतात हे सज्जन. आम्ही झालो बळीवंत. पण महाराज हा अधिकार तुम्हाला प्राप्त होण्याकरता नुसते अंकित होऊन बलवानातला बलवान देवाची सेवा केली, अंकित होऊन केली आणि तुम्हाला अधिकार प्राप्त झाला. आम्ही झालो बळीवंत. काळाची भीती तुम्हाला राहिली नाही. जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय. काळाची सत्ता ते नाही घटिका, वैकुंठ नायका आठविता. महाराज तुम्हाला काही त्यागावं लागला. परमार्थ क्षेत्रामध्ये दादा अधिकार प्राप्त होण्याकरता काही त्याज्यग्राह्य आहे. माझे तुकोबाराय सुद्धा म्हणतात, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी. मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता दरे. सांडी मांडी परते टाकी,
सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आ. ईश्वर भक्ताला या बोधावर येण्याकरता, या उंचीवर येण्याकरता खूप साहस करायला लागतात. पारमार्थिक क्लेशाचं दमन करावं लागतं, प्रापंचिक क्लेशाचं दमन करावं लागतं. ईश्वर भक्ताला पारमार्थिक क्लेशच आहे, त्याला प्रापंचिक क्लेशच आहे, आणि दोन्ही क्लेशाचं दमन त्याला करायचं आहे. ते चारित्र्य बळ वापरावं लागतं बरं का दादा, चारित्र्य वापरावं. महाराज या उंचीवर येण्याकरता, आम्ही झालो बळीवंत असं म्हणण्याकरता तुम्हाला काय त्यागावं लागलं असेल. काय त्यागलं? अभंगाचं दुसरं चरण आहे. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार.